एव्हरीवन, कसे आहात? तर आज ना मी खूप दिवसांनी पोक्याची भाजी जी आहे ना ती बनवायला घेतलेली होती. आता अशा ज्या भाज्या असतात ना सिटीने तर बघायला सुद्धा मिळत नाही. आणि आम्ही खूप लक्की आहोत की तालुक्यात आम्हाला ह्या भाज्या ना खूप भेटतात. आणि आता खूप दिवसांनी आम्ही सुद्धा खातो आहोत, कारण आम्ही जिथे राहायचो ना तिथे ह्या भाज्या काही जास्त मिळायच्या नाही. पहिले सिल्लोडला राहायचो आम्ही, तर तिथे काही अवेलेबल नव्हत्या ह्या भाज्या. आता कन्नड तालुक्यात आल्यापासून ना या भाज्या सगळ्या आम्हाला पौष्टिक भाज्या ज्या आहेत ना खायला मिळतात. आणि ही भाजी ना दारावरती आलेली होती. आत्या म्हटल्या की 2 गड्ड्या घे, आणि मग घेतल्या. निसून आणि स्वच्छ धुवून ठेवलेले होते मिठाच्या पाण्यामध्ये पाणी निथरण्यासाठी. आता इथे ना मस्तपैकी कांदा परतून घेतलेला, हिरवी मिरची आणि लसणचा ठेचा परतून घेतला त्यामध्ये, आणि स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी ना त्यामध्ये ऍड केलेली आणि आलटून पलटून घेतलेली मस्तपैकी, आणि शिजून थोडीशीच झालेली होती. आमच्या मुलांना सुद्धा खूप आवडली होती, आणि ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अजूनच छान लागते. चला, मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.